हॅलो, नमस्कार. आज सोमवार आहे आणि आज सकाळचं नाश्ता बनवायचं चालू आहे. नाश्त्यामध्ये आज जास्त काही वेगळं काही नाही बनवणार आहे. मला ॲक्च्युली आज पोहे बनवायचं होतं, पण आता माझा रात्रीचा भात थोडा शिल्लक आहे आणि माझ्याकडे ना दीदी येतात. ते सगळं जेवण वगैरे बनवून जातात, कारण मला सांगत होतं काय की थोडंसं रात्री माझं उशिरापर्यंत ऑफिस असल्यामुळे मला सकाळी गडबड होते उठायला आणि थोडा होत नाही लवकर ते फास्ट. तर मी त्यांना ना थोडं आत्ताच लावले मी त्यांना जेवण बनवायला, नाही तर मी स्वतःच करायची. तर आत्ता पहिल्यांदा आज मी बनवलं. ॲक्च्युली आज माझ्याकडे रात्रीचा भात शिल्लक होता, हा टाकून द्यायचं काही बरोबर नाही वाटत. तर ह्या भातालाच मी फोडणी देणार आहे. हा माझा साधाच नाश्ता आहे आजचा सकाळचा, काही विशेष असं काही नाही आहे. मला वाटतं आपण सगळेजण रात्रीच्या भाताला फोडणी देतच असतो सगळीकडे. मला काही असं वाटत नाही कोणी टाकून देत असेल. दुसरी गोष्ट, मला ते टाकून द्यायला पण मला पण नाही आवडायचं असं. गॅसवर पहिले जरा दूध तापवत ठेवणार आणि चहा बनवणार. काम करते आता इकडचं ना. तर हे ना मी खरं सांगू का, म्हणजे मला असं एवढं रेकॉर्डिंग वगैरे करत करत कधी काही एवढं मी केलेलं नाही, त्यामुळे मला पण थोडंसं असं ना एक तर काही नवीन नवीन असल्यामुळे काही कळलं नाही युट्यूबचं. पहिली गोष्ट. आता अजून एक गोष्ट आज मला सांगायची आहे की यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये जसं सुरुवात केली ना तेव्हापासून आहे भात. त्याला याच्यातच आता हे त्याला हे करते, चांगलं असं मोकळा करून घ्यायचा. थोडासा मी रात्री फ्रीजमध्ये ठेवला होता हा. आता एवढा भात म्हणजे मला असं वाटतं ना. तर मी तुम्हाला की नाही काल एक ना मला मेसेज आला होता एका मॅडमचा की यूट्यूबची जी बॅकग्राऊंड म्युझिक असते ना, मी म्युझिक लावते. तर म्युझिक म्हणजे मी पण आत्ताच शिकले ते, मला पण आधी माहीत नव्हतं. कारण मी पहिल्यांदा काय केलेलं, यूट्यूबचं हे केलं होतं, म्हणजे हे विडमेटच्या किंवा यूट्यूबमध्ये जाऊन आपण म्युझिक असं असते ना, त्याच्यामध्ये कॉपीराईट असं लिहिलेलं असतं, नो कॉपीराईट असं लिहिलेलं असते. तर नो कॉपीराईटवाले मी काय केलेलं, म्हणजे मला पाहिजे होतं, मला जरा म्युझिक टाकायचं हे होतं, कारण मी पहिल्या व्हिडिओला म्युझिक असंच कुठलं जे आपल्याला आवडतं तेच टाकलं होतं. पण तेव्हा काय झालेलं, लगेच मला कॉपीराईट आलं होतं, कारण तो माझा पहिला का दुसराच व्हिडिओ होता आणि मला माहिती नव्हतं ते, म्हणून मी आणि लगेच आलं. मग मला लक्षात आलं की मग मी परत थोडंसं याला जाऊन गुगलमध्ये किंवा असं आपलं हे असते ना ChatGPTला जाऊन मी शोधलं होतं की अरे असं कॉपीराईटचं आलं तर काय होतं वगैरे. तर मग मला लक्षात आलं, तर मी व्हिडिओ डिलीट केला होता, तो पहिल्यांदाच होता, मला माहिती नसल्यामुळे. मग नंतर मी काय केलं, यूट्यूबमध्ये जाऊन ना नो कॉपीराईटवाली म्युझिक खूप शोधले. मग खूप शोधल्यानंतर आणि असं जाऊन मग परत तो मी एक म्युझिक नो कॉपीराईटच लिहिलं होतं त्याला, आणि नो कॉपीराईट लिहिलेलं म्हणून मी ते डाउनलोड केलं. आणि डाउनलोड करून मग नंतर मी बॅकग्राऊंड म्युझिकला टाकलं. पण आणि मग दुसऱ्या व्हिडिओला म्हटलं ठीक आहे, कारण ते नो कॉपीराईटचं आहे. तर नो कॉपीराईटच्या ह्याच्यामध्ये जेव्हा टाकलं ना, तर तेव्हा पण लगेचच मला कॉपीराईटचं आलं. मग मला तेव्हा पण काही कळेना नेमकं असं का व्हायला लागलं, म्हणजे हे तर लिहिलंय पण त्याच्यावर नो कॉपीराईट वगैरे. आणखीन जाऊन मी परत शोधलं, म्हणजे नेमकं असं का झालं असेल. तेव्हा परत त्याच्यामध्ये म्हणजे असं मला हे माहिती म्हणजे मिळाली की असं जेव्हा लिहिलेलं असते की नो कॉपीराईट वगैरे म्हणून, तरी पण काय होतंय कधी कधी ना ते लोक म्हणजे जे युट्यूबला अपलोड केलेले असतात ना, ज्या कोणी क्रिएटरनी ते नो कॉपीराईटचं म्युझिक, ते म्युझिक परत त्याला त्यांच्या टर्म्स त्यांनी किंवा त्यांचे जेही असतात ना टर्म्स कंडिशन बदललेले असतात आणि ते युट्यूबला लगेच म्हणजे ते लगेच अपलोड केल्या कळते. हे मला माहिती नव्हतं, म्हणजे ही एक मला नवीन माहिती मिळाली म्हणजे म्युझिकचं. कारण मोस्टली म्युझिक नाही टाकलं तर जास्त चांगलं असतं, कारण होतं काय की हा पुढे मॉनिटायझेशनच्या वेळी वगैरे काही असा प्रॉब्लेम येत नाही. पण तरी पण मग मी नंतर परत त्याच्यावर काय हे असेल
सोल्युशन. म्हणून मी परत शोधलं. तर तेव्हा मला म्हणजे मग लक्षात आलं की म्हणजे ते यूट्यूबची ना लायब्ररी आहे. यूट्यूबच्या लायब्ररीमध्ये थोडेच म्युझिक आहेत, म्हणजे ते असे वेगवेगळ्या टाईपचे म्युझिक आहेत. म्हणजे असे काही आपले इंडियन म्युझिक वगैरे असे बॉलिवूड वगैरे असं काही नाही आहे. सिम्पल बॅकग्राऊंड म्युझिक जे असतात ते बाहेरचे कोणी कोणी असतात त्यांचे. मग मी त्यातलेच एखाद दुसरं काय करते, मला जसं आवडतंय ना तसं मी टाकते. कारण मला असं थोडंसं आवडतंय की थोडं बॅकग्राऊंडला म्युझिक असलं की जरा आपल्याला पण चांगलं वाटतंय ना, मग मी ते करते. तर हा म्हणजे यूट्यूब लायब्ररीतनं आपण त्या यूट्यूब लायब्ररीमध्ये पण कसं माहिती आहे, जर मोबाईलमध्ये गेलं ना तर मोबाईलमधून तुम्हाला डायरेक्ट ती यूट्यूब लायब्ररीचं ऑप्शन भेटत नाही. त्याला ना जेव्हा तुम्ही YT स्टुडिओमध्ये जातो ना आपण, त्या YT स्टुडिओमध्ये गेलं ना की तिथे आपलं जे प्रोफाईलचं पिक्चर असते की त्याच्यावर क्लिक करायचं. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आणि डेस्कटॉप असे 2 ऑप्शन असतात आपण जेव्हा हे करतो तेव्हा. तर डेस्कटॉप ऑप्शनवर जर समजा तुम्ही मोबाईलवर ते YT स्टुडिओमध्ये ओपन केलं ना तर तो तुम्हाला ऑप्शन भेटतो. नाहीतर तुम्हाला काय होतं ना, कम्प्युटर म्हणजे लॅपटॉपला वगैरे ते स्क्रीन म्हणजे ह्याच्यामध्ये तो ऑप्शन येतं. हे असं काय केलंय मला पण माहिती नाही, पण मी हे खूप शोधलं. म्हणजे मी खूप शोधत होते तेव्हा मला ते लक्षात आलं की अरे हा हे असं. मग मी नंतर मग काय होणार, ते लॅपटॉपला जा, तिथे डाउनलोड करा, मग इकडे हे करा. एक तर आपण नवीन असतो, आपल्याला एक तर माहिती नसते. आणि त्यात पण मी म्हटलं हे सांगत तरी लिहिलेलं तरी असं, म्हणजे मी थोडंसं स्टेप्स काय आहेत वगैरे बघितलं. तर ते त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग आता मी काय करते, ते डेस्कटॉप ऑप्शनलाच की नाही आपला ओपन करायचं. जेव्हा आपण YT स्टुडिओ क्रोम वगैरे असं ना त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत, ते सेटिंग आहे, ते थोडंसं चेक करून तुम्ही केलं तर होऊन जाईल. आता माझा नाश्ता तर मी बनवते. मी काय केलंय, फोडणीच्या भातामध्ये ना मला ॲक्च्युली लिंबू म्हणजे असं लेमन टाईपचं टाकायचं आहे. त्यामुळे मी ना जास्त करून फक्त मिरची आणि कढीपत्ता घेतला इथे. बाकी मी कांदा वगैरे काही नाही घालणार आहे आणि थोडेसे शेंगदाणे घालणार आहे. म्हणजे जरा तो लेमन राईस टाईप बनतो ना त्याच्यासाठी बनवायचा मला, आणि तो जरा चांगला वाटतो टेस्टला. तर सगळ्यात आधी घालायचं आहे तेल. जास्त नाही, थोडंसंच. त्याच्यानंतर मला आता अजून एक आज ट्राय करायचं होते. ते मी काल एक शेवाळ्या बनवतात ना त्याचा एक तो हा मसाला होता ना, ते लेमन टाईपचाच आहे. तर आज मी जरा तोच घालून म्हणते, थोडंसं टेस्ट बघूया त्याची कशी आहे. मला म्हणजे काल शेवाळ्यासाठी वापरला होता, आता हा मी डायरेक्ट फोडणीमध्ये टाकणार आहे. हा मग जसा मॅगीचा मसाला असतो ना तसाच आहे, पण हा मसाला थोडा वेगळा आहे. म्हणजे ह्याला ना थोडंसं लेमन टाईपचं फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे लिंबूचं आपलं जसं असतं ना तसा. त्यामुळे मी आज हा मसाला वापरणार आहे. म्हणजे असं काहीतरी जरा आपलं एक्सपेरिमेंट केल्यासारखं. बघूया टेस्ट कशी आहे. तेल टाकलंय, तेल गरम झालंय. त्याच्यानंतर थोडंसं मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, मला असं मी परवा म्हटले ना शेंगदाणे थोडेसे घालायचे होते मला. भाजून द्यायला पाहिजे आता शेंगदाणे. काय बरं थोडासा शेंगदाणे ना आता चांगले जरा क्रिस्पी भाजायला पाहिजे. तर ते माझ्याकडून विसरून गेलं होतं की अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायला पाहिजे होते, पण आता ठीक आहे. पण आता रात्री थोडेसे भाजून घेते कडक चांगले शेंगदाणे. थोडे क्रिस्पी झाले की चव चांगले लागते. आज जर असं रात्रीचं जरी शिल्लक असलं त्याला फोडणी देत असलं ना
त्याला ना जरा वरून पहिले मीठ टाकायचं, कारण मिठाचं प्रमाण इकडे तिकडे झालं ना का मग काही चव नाही लागत त्याची. थोडासा ना ह्याचा मसाला लिंबू झाकून ठेवलेले. आता माझा भात झालेला आहे तयार. सकाळचा आपला साधा सिंपल फोडणीचा भात. काही गडबडीत काही करायला नाही जमलं किंवा राहिलेला जरी शिल्लक असलेला भात मी असाच करते. मला कसं ना जास्त करून टाकून द्यायला नाही आवडत. ठीक आहे, तर सकाळचं झालं. त्याचबरोबर तुम्हाला आज एक गोष्ट पण मी सांगितली यूट्यूबच्या लायब्ररीबद्दल. ब्लॉग मध्ये असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतात. ठीक आहे, पण मी आता काय केलं, जरासाच भात शिल्लक होतं ना, त्यामुळे मी तेवढाच केला. ठीक आहे, आता जरा करून घेते ना. तुम्ही उठा लवकर. चांगला झाला.